चॅप्टरची हेडिंग काय रे? अल्काइन्स. अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला कोण सांगेल रे? सी जर एन असेल तर एच किती असतात? H2n-2. आयडिया होती का रे तुम्हाला? बिलकुल सर, असंच असतं. एक्झाम्पल द्या बरं. चला, जर सपोज मी कार्बन घेतले 2 तर हायड्रोजन किती हवे? नीट बघा, नीट बघा, नीट बघा. 2च. कसं रे? एन ची व्हॅल्यू किती घेतली? 2. 2 2 जा 4 - 2. ए गोळ्यांनो, पुढे बस ना बाळा, तू एवढी जागा आहे ना तुला, का बसवू मी चांगला व्यवस्थित? तिथंच एकमेकांच्या बसायचं, जागा आहे ना. चला पुढे बघा. कार्बन जर 3 असतील तर हायड्रोजन किती घेऊ रे? अरे बाबा नो. 3 2 जा 6 मधून 2 गेले. तो असं डेंजर करू नका रे, तुम्ही घाबरवू नका असं. मला अजून पण फिक्स नाही झालेलं, कॅन्सल करून टाकेल नाही. ओके, सी जर 4 घेतले आता तरी नीट सांगा. एच किती घ्यावे लागतील? पक्का? जर हे एन घेतले तर हे 2 टाइम्स एन घेऊन त्यातनं 2 कमी करायचे. बरोबर आहे ना? ओके चलो. तर अशा टाइपचा याचा जनरल फॉर्म्युला असतो. झेपले सर्वांना? ओके चलो. तर हे झाले अल्काइन्स. पुढचा टॉपिक आपल्याला जो डिस्कस करायचा आहे तो करायचा आहे आयझोमेरिझम. काय आपण आयझोमर्स ऑलरेडी खूपच डिटेलमध्ये शिकलोय? बिलकुल आहे. मग इथे सर बघा, आपल्याला माहिती आहे 2 टाइपचे आयझोमर असतात. एक स्ट्रक्चरल आयझोमर आणि दुसरे जॉमेट्रिकल. त्याचा पण वरचा प्रॉपर शब्द स्टिरिओ आयझोमर. बरोबर ना? स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ. स्ट्रक्चरल मध्ये असतात 5-6 प्रकार, पण अल्काइन शो करतात एकतर पोझिशन नाहीतर हे 2 शो करतात. चेन आयझोमर वगैरे याच्यात काही लॉजिक नसतं. कोणी म्हणेल सर पोझिशन एक्झाम्पल द्या, बघून घ्या. सपोज मी काय केलं रे, हा मॉलिक्यूल काढला, सर्वांना याचं नाव झेपलं. काय नाव याचं सांगा? ब्यूट 1YNE. फक्त ब्युटाईन म्हणलं तरी चालतं. पण मी दुसरा मॉलिक्यूल असा काढला रे, ब्यूट 2YNE. हे एकमेकांचे कुठले आयझोमर आहे? पोझिशन. कारण की दोघांची चेन सेम आहे, फक्त बदलतंय काय? पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड. म्हणून हे झाले एकमेकांचे पोझिशन आयझोमर. दुसरा प्रकार यांच्यामध्ये असतो रिंग चेन आयझोमर. ही गोष्ट लक्षात ठेवा की अल्काइन्स जे असतात, अल्काइन्स हे रिंग चेन आयझोमर असतात सायक्लो अल्किनचे. सायक्लो अल्किन्स. कोणी म्हणेल सर एक्झाम्पल द्या. मिनिमम 4 कार्बन तर घेऊयात सो दॅट रिंग प्रॉपर बनेल. मग 4 कार्बनच्या अल्काइनचा फॉर्म्युला काय असतो रे? आताच तुम्ही सांगितलं होतं, सांगा. C4H6. बरोबर आहे ना? ओके, म्हणजे कसं काढू रे? CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. व्यवस्थित आहे का? बघा बरं. बरोबर 4च कार्बन झाले का? 6च हायड्रोजन झाले का? व्हेरी गुड सर. आता 4च कार्बनचा सायक्लो अल्कीन काढूयात. CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड C. बरोबर आहे का? ओके. नाही सॉरी सायक्लो अल्कीन घ्यायचा होता ना, भावना. H आणि H. बरोबर आहे का? याचा फॉर्म्युला पण बघा रे. C4H किती आहे? 6. फॉर्म्युला सेमच आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि स्ट्रक्चर मध्ये एक रिंग आहे तर दुसरी, म्हणून यांना एक दुसऱ्याचे काय म्हणतात? रिंग चेन आयझोमर्स. अल्काइन 2 टाइपचे आयझोमर्स दाखवतात. लक्षात आले दोन्ही? बढिया. पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आपल्याकडे असणार आहे अल्काइन्सचं नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर तुम्हाला येतं रे, खूप चांगलं येतं. महत्वाचं हे आहे की इथे काही कॉमन नेम्स येणार आहेत जे येणं तुम्हाला मस्ट आहे. अच्छा, एनिवेज व्हाईट वाला दिसत नाही, परत लिहावंच लागेल. ओके, पीडीएफ मध्ये दिसतं, व्हिडिओ मध्ये दिसत नाही, परत एकदा लिहूया. जसं की तुम्हाला सर्वांना माहित आहे रे, जर मी CH ट्रिपल बॉन्ड CH लिहिलं तर याचं IUPAC नाव काय येईल? इथाइन किंवा ETH1YNE. अरे बरोबर आहे की नाही? पण सर्वात महत्वाचं आहे की याचं कॉमन नेम इथून पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि ते असतं ऍसेटायलीन. हे IUPAC मध्ये. आणि हे जे लिहितो हे कशामध्ये असतं? कॉमन मध्ये. आणि यांचे कॉमन नेम्स खूपच इम्पॉर्टंट आहेत. मग दुसरा मॉलिक्यूल सर कसा घेऊयात?
CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. सांगा रे नाव. प्रोपाइन. व्हेरी गुड. पण मला आताच सांगा, काय आपण या एवढ्या एंटिटीला ऍसिटिलीन म्हणायचं? मग याच्यात ऍसिटिलीन एवढाच पार्ट झाला का? आणि हा ऍज अ ब्रांच झाला, खरं आहे का? मग ह्याला काय म्हणायचं रे? तर मिथाइल ऍसिटिलीन. कळलं का कसं नाव देतात ते? बरोबर आहे. अशा पद्धतीने याला नाव देत असतात. अजून पुढे आपण गेलो, एक कार्बन अजून वाढला. CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH. बोला, एकदम कॉमन सेन्स. आयुपीएससी ब्युटाईन. 4 कार्बन आहेत ना टोटल, बरोबर आहे. आणि मग जर मी एवढ्याला ऍसिटिलीन बोललो तर ह्या ब्रांचचं नाव काय होईल? इथाईल. मग याचं नाव काय होईल रे? इथाईल ऍसिटिलीन. कळले का? कॉमन नेम्स. ही गोष्ट आपल्याला ऑलरेडी येत होती, ही गोष्ट आता आपण नवीन शिकलोय की 2 कार्बन म्हणजेच कार्बन कार्बनचा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला इन जनरल काय शब्द वापरतात सर? ऍसिटिलीन. फक्त ऍसिटिलीन आलं तर हा, आणि मग ह्या ब्रांचेस जोडत जायचं. हे पण लक्षात आलंय का? ओके, एवढं पण आहे. एवढंच नाही सर, एक विचित्र मॉलिक्यूल CH3 C ट्रिपल बॉन्ड CH3, म्हणजे हा ब्यूट 1 वायनी होता, तर हा ब्यूट 2 वायन. ब्यूट 2 YNE. आयुपीएससी नाव तर आलं. काय तुम्ही कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला ऍसिटिलीन म्हणायचे? मग ह्याला जर ऍसिटिलीन म्हणत असाल तर इकडे पण एक मिथाईल आणि तिकडे पण मिथाईल. तुम्हाला इथरचं नाव आठवतं का रे? अल्काईल अल्काईल इथर. जसं इकडे CH3 असता, मध्ये ऑक्सिजन, आणि इकडे पण CH3, तर तुम्ही काय बोलायचे? मिथाईल मिथाईल इथर, म्हणजेच डायमिथाईल इथर. तसंच आता याला शॉर्टकट काय म्हणताय? ऍसिटिलीन. तर मिथाईल मिथाईल ऍसिटिलीन म्हणजेच डायमिथाईल ऍसिटिलीन. प्राउड ऑफ दॅट्स इट. तो यही तो बात है. तर काय शिकायला भेटलं इथे? डायमिथाईल ऍसिटिलीन. हे का बरं सर शिकवताय? नीट किंवा सीईटी किंवा कुठली एक्झाम आपल्याला काय करते जाणून बुजून? आपल्याला असं म्हणतात डायमिथाईल ऍसिटिलीन रिॲक्ट्स विथ शब्दांमध्ये. मग जर चित्रच काढता नाही आलं तर पुढची रिएक्शन पण येणार नाही. तर हे नॉमेनक्लेचरचा प्रकार पण कळून आला सर्वांना? ओके, चलो बढिया. पुढे जाऊयात. नॉमेनक्लेचरचा पण नवीन प्रकार कळाला. ओके, आता सरळ जाऊयात कशाकडे? प्रिपरेशन कडे. अरे टेक्स्टबुक मध्ये अल्काईनच्या प्रिपरेशनच्या लिमिटेड मेथड दिल्यात आणि अगदी सोप्या वाल्यात, म्हणून काय टेन्शन नाही आपल्याला. आणि 1-2 थेरॉटिकल आहेत. जशी पहिली मेथड आपल्याकडे प्रिपरेशनची आहे आणि ती आहे इंडस्ट्रियल सोर्सेस. म्हणजे अल्काईन जर तुम्हाला इंडस्ट्री लेवलवरती प्रॉफिट कमवण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता? तर सर्वात पहिले तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? ऑक्सिडेशन ऑफ मिथेन. मिथेन गॅस नेचरमध्ये भरपूर सापडतो. बायोगॅस आपण ज्याला म्हणतो किंवा सीएनजी ज्याला म्हणतो, कॉम्पॅक्ट नॅचरल गॅस, मिथेनच तर असतो. म्हणजे मिथेन आपल्याला नेचरमधून भरपूर भेटतो. अगेन ह्या रिएक्शन मध्ये मेकॅनिझम कतही शिकायचं नाही. काय होतं कसं होतं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं. याच्यामधून नीट मध्ये आतापर्यंत मला नाही आठवत प्रश्न आलेला आहे. म्हणजे मागच्या 5-10 वर्षात कधी याच्यावरती प्रश्न आलेला पण नाहीये. पण ही इंडस्ट्रियल मेथड आहे, इंडस्ट्रीत वापरतात म्हणून आपल्याला दिली. तर त्यांचं म्हणणं आहे की जर इंडस्ट्री लेवलला तुम्हाला इथाईन बनवायचा असेल, जो एक अल्काईन आहे, तर तुम्ही काय करा? मिथेन घ्या, त्याचं ऑक्सिडेशन करा, म्हणजे त्याच्यात काय ऍड करा? O2 ऍड करा. पण असं करत असताना खतरनाक जास्त टेम्परेचर असतं. अशा वेळेस तुम्हाला काय भेटतो? इथाईन. मला सांगा, हायड्रोकार्बनचं कंबशन पण तर व्हायचे चान्सेस आहेत, आणि हायड्रोकार्बनचं कंबशन झालं तर काय काय भेटत असतं रे? CO2 आणि ते बाय प्रोडक्ट भेटण्याचे चान्सेस पण इथे प्रिडॉमिनंटली हायड्रोजन गॅस लिबरेट होतो रादर दॅन वॉटर. अगेन ही रिएक्शन लर्न करायची काही गरज मस्ट किंवा IMP याला मार्क नाही. टेक्स्टबुक मध्ये दिली, मी कव्हर केली. काय पहिला मेथड आहे इंडस्ट्रियल सोर्स? काय? मिथेन गॅस घ्या, त्याचं ऑक्सिडेशन करा खूप जास्त टेम्परेचरला, तर त्याचा इथाईन बनतो, CO2 आणि H2 गॅसेस बाहेर जातात. बरोबर आहे. पुढची मेथड मात्र आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ही सीईटी प्लस नीट दोघांनीही विचारलेली मेथड आहे. दुसरा नॅचरल सोर्स काय आहे? कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईड, अरे याची थोडीशी स्टोरी सांगून देतो. कॅल्शियम कार्बाईड म्हणजे ते वाले फटाके आलेत बघा, एक नवीन, एक PVCचा पाईप असतो,
त्या पाईप मध्ये तो जो ढक्कन असतो थोडासा साईडला करायचा, त्यात ते पावडर टाकून द्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं, शेक करायचं आणि जोरात त्याला पुश करायचं. अरे आठवतं का ते? अरे तो वाला फटाका एक आला प्लास्टिक वाला, अरे तो कॅल्शियम कार्बाईडचा फटाका आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही ही रिएक्शन करताय तिथे. कोणी जर तो फटाका फोडला ना, त्याला म्हणायचं सांगू का तुला रिएक्शन काय झाली, असं लिहून दाखवायचं, तो फेकून देईल तो फटाका आणि वापस फोडणारच नाही. ओके, बघून घ्या काय होत असतं. कॅल्शियम कार्बाईड म्हणजे काय सर, तर CaC2. कॅल्शियम कार्बाईड म्हणजे CaC2. कोणी म्हणेल सर याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं, मला सांगा रे. कार्बन किती बॉन्ड बनवतो? 4. कॅल्शियम ग्रुप 2चा आहे, किती बॉन्ड बनवतो? मग स्ट्रक्चर असं असतं, एक कॅल्शियम कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, आणि इथे असा बॉन्ड असतो सायक्लिक असल्यासारखं. कार्बनचे 4 बॉन्ड आणि कॅल्शियमचे 2. एकच कॅल्शियम आणि 2 कार्बन, असा असतो. हा काय खूप स्टेबल नसतो. एकतर सायक्लिक आहे, 3 मेंबरची रिंग स्टेबल नसते, असं काहीतरी असतं. मग ह्या कॅल्शियम कार्बाईड मध्ये सिंपल तुम्ही पाणी टाकून द्यायचं, फक्त पाणी टाकून द्यायचं. हा अनस्टेबल मॉलिक्यूल स्टेबल व्हायचा प्रयत्न करतो. तुम्ही मला सांगा, कॅल्शियम आणि कार्बन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? कार्बन उजवीकडे येतो ना. कॅल्शियम तर ग्रुप 2 लेफ्टला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो, म्हणजे कॅल्शियम प्लस मध्ये तुटेल आणि कार्बन. मग मला सांगा, जर मी याच्यामध्ये पाणी टाकून दिलं, पाण्याचे काय आयन्स होतात रे? H+ आणि OH. जर कॅल्शियम प्लस असेल तर त्याच्याकडे 2 वेळा OH येतील का? मग CaOH ट्वाइस बाहेर जाईल. आणि हे मायनस आहेत, त्याच्याकडे 2 वेळा H+ येऊन जाईल आणि इथे CH ट्रिपल बॉन्ड CH बनून जाईल. लक्षात आलं ना रिएक्शन कशी होते. हा अनस्टेबल कॅल्शियम कार्बाईड पाणी टाकलं की ब्रेक होऊन जातो. कॅल्शियमचा हायड्रॉक्साईड बनतो आणि कार्बनला हायड्रोजन येऊन CH ट्रिपल बॉन्ड CH येऊन जातं. तर एवढी साधी रिएक्शन असते. मग सर त्या फटाक्यामध्ये असं काय झालं, तर लक्षात ठेवा, हा जो ऍसिटिलीन गॅस असतो त्याला जर आपण थोडस इग्नाइट केलं, म्हणजे त्याला ठिणगी दिली, तर तो लगेच पॉप साऊंड सोबत ब्रेक होत असतो. तो हे असं काहीतरी मेकॅनिझम असतं. तर हे कॅल्शियम कार्बाईड, आणि त्याच्यावर लिटरली असं पण म्हणतात दुकानदाराला, कार्बाईडचा तो छोटासा डब्बी असतो तो द्या. तो फटाका जो आहे ना, तो घेतला तुम्ही, जर तो एक सेटअप घेतला तो पाईपचा, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की कार्बाईड संपला, कार्बाईडची डब्बी द्या, तर तो कॅल्शियम कार्बाईड असतो, व्हाईट कलरचा पावडर. झेपली ही पण मेथड. ओके, चलो आगे बढ़ते हैं. ही झाली मेथड. चला आता आले मेन वाले. ते पहिले 2 कुठले सोर्सेस होते रे? इंडस्ट्रियल सोर्सेस. चला मला पटापट रिव्हिजन सांगा रे. इंडस्ट्रीमध्ये जर इथाईन बनवायचं तर सर्वात पहिले काय करू? मिथेनचं ऑक्सिडेशन करा, बरोबर आहे, हाय टेम्परेचरला, 1700 पेक्षा जास्त केल्विनला. दुसरी मेथड जी जास्त इम्पॉर्टंट आहे, फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईडचा फॉर्म्युला CaC2, बरोबर आहे. एक कॅल्शियम कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, बरोबर आहे ना. ओके, त्यात काय टाकून द्यायचं? सिम्पली वॉटर. कॅल्शियम कडे OH जातील आणि कार्बन कडे H जातील, CaOH ट्वाइस आणि इथाईन भेटेल. आता जास्त महत्वाच्या ज्या नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने खूपच इम्पॉर्टंट आहेत त्या आहेत मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स, म्हणजेच लॅब मेथड्स. आधीच्या इंडस्ट्रियल वाल्या होत्या, आता हे लॅब मध्ये याने पाहिजे ते बनवू शकता तुम्ही. पहिली मेथड आपली ऑलरेडी डिस्कस झालेली आहे, ती आहे डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. पहिली गोष्ट तर मला हे सांगा, हा मोठा शब्द डिहायड्रोहॅलोजिनेशन, याला एक छोटा शब्द पण आहे शॉर्टकट, बीटा इलिमिनेशन. प्राऊड ऑफ यू. आपण याला शॉर्टकट मध्ये काय म्हणू शकतो सर? बीटा इलिमिनेशन पण म्हणू शकतो, बीटा इलिमिनेशन म्हणू शकतो. पहिला शब्द कळाला, बीटा इलिमिनेशन. ओके, विसिनल हा शब्द तुम्हाला झालेला. ओके, आयडिया दिली होती तुम्हाला विसिनल म्हणजे काय असतं. सपोज माझ्याकडे एक मॉलिक्युल आहे CH3CH, इथे पण Cl आणि इथे पण Cl, आणि दुसरा एक मॉलिक्युल आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2, एक Cl इथे आणि एक Cl इथे. एकाच कार्बनवर जर 2 सारखे ग्रुप आले तर अशा मॉलिक्युलला जेमिनल म्हणत असतात. ही जी कंडिशन आहे ना, त्याला काय म्हणायचं? जेमिनल कंडिशन. आणि जर शेजारी शेजारीवर सारखे ग्रुप आले तर त्याला काय म्हणायचं रे? विसिनल कंडिशन. तर हे जेमिनल डायहॅलाइड आहेत आणि हे विसिनल डायहॅलाइड आहेत. आपला रिएक्टंट सध्या कोण आहे? विसिनल डायहॅलाइड आहे, है ना. असं काय ते कोणी म्हणेल सर जेमिनलने ही रिएक्शन झाली नाही का? प्रॉपर झाली नसेल. आता काय होतं पुढे लक्षात घ्या. CH2 सिंगल बॉन्ड CH2,
एक सीएल इथे पण आहे, एक सीएल इथे पण आहे. अरे कालच्या मेजर टेस्ट मध्ये आला होता हा प्रश्न. काल म्हणजे जी जेव्हा झाली याच्या आधी टेस्ट त्याच्यामध्ये हा होता. काल आपण डिस्कशन केला, तुम्हाला कन्फ्युजन होत होतं त्याच्यात. समजून घ्या. याच्यात मी टाकतो अल्कोहोलिक केओएच आणि हिटिंग. काय तुम्हाला लक्षात आलंय रे? बेवडा केओएच काय करत असतो? बीटा इलिमिनेशन. बरोबर आहे ना? जिथे लिव्हिंग ग्रुप असतो काय त्याला आपण अल्फा बोलतो, त्याच्या शेजाऱ्याला काय बोलतो? के प्लस मध्ये तुटतो आणि ओएच. जर मी एक हायड्रोजन मुद्दाम थोडासा दूर काढला इकडे वर, बरोबर आहे ना, तर हा ओएच मायनस त्या हायड्रोजनला अब्स्ट्रॅक्ट करतो. खरे का रे? इथले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कुठे जातात? शेजारी, आणि लिव्हिंग ग्रुप पळून जातो. काय काय चेंजेस झाले सांगा बरं? CH2 डबल बॉन्ड CHCl. बाहेर कोण गेलं रे? OH आणि H, H2O. अजून कोण गेलं? इथला के आणि तिथला सी आहे. एवढं झेपलं का? ओके. ही रिॲक्शन इथेच थांबत. जरी थांबली तरी आपण ही रिॲक्शन अजून एक वेळा करतो. आपण याच्यामध्ये काय करतो? शक्यतो पुढच्या वेळेस दुसरा ऑप्शन टाकतो, NaNH2. आपण अजून अल्कोहोलिक केओएच टाकला तरी चालत असतो, पण आपण मुद्दाम वेगळा रिएजंट टाकतो ज्याने रिॲक्शनचे चान्सेस वाढतात. का? तर हे तुम्हाला इक्विलिब्रियम नावाच्या चॅप्टर मध्ये कळेल. काहीतरी असतं कॉमन आयन इफेक्ट, तो अवॉइड करण्यासाठी आपण हे करत असतो. हे मी कालच सांगितलं परत एकदा. Na प्लस मध्ये तुटतो आणि NH2. मला सांगा, जिथे लिव्हिंग ग्रुप आहे तो अल्फा, तर त्याच्या शेजारी हा NH2, इथला H उचलेल का? बाहेर कोण निघून जाईल? NH3. इथले इलेक्ट्रॉन इथे येतील आणि कोण पळून जाईल? Cl आणि Na. कोण बाहेर गेलं? NaCl. इथे उरलं काय रे? झेपलं का तुम्हाला? तो अशी ही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. काय अल्काईनच बनलाय? कळालंय सर्वांना कसं झालंय? ओके. शब्द वाचून अर्थ समजून घेऊया. विसिनल डायहालाइड्स म्हणजे हे वाले रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड म्हणजे काय रे? KOH टू फॉर्म अल्किनाइल हॅलाइड. अजून महत्वाचं, ह्याचं नाव दिलंय सर. काय नाव दिलंय? अल्किनाइल हॅलाइड. अल्क म्हणजे नंबर ऑफ कार्बन्स. किती कार्बन आहे तिथे? मग त्याच्याऐवजी लिहितो मी इथ. अल्क ऐवजी काय लिहिलं? इथ. त्याला पुढे काय लावायचंय? इनाइल. हे कार्बन वरून घेतलं आणि इनाइल लावायचं. पुढे शब्द काय वापरायचा? हॅलाइड. इथे हॅलाइड कोण आहे? याचं नाव लक्षात आलं की तुम्हाला काय झालं? इथिनाइल क्लोराइड. 3 कार्बन असते तर प्रोपिनाइल क्लोराइड. 4 असते तर ब्युटिनाइल. लक्षात आलं ना नाव पण कसं द्यायचं? ओके. हॅलाइड विच ऑन फर्दर ट्रीटिंग विथ सोडामाइड, याचं नाव असतं सोडामाइड. Na हा सोडियम हायड्रॉक्साइड NaOH पासून येतो ना, आणि हा NH2 अमाइन पासून येतो, तो अमाइड. तर सोडामाइड. सोडामाइड म्हणजे NaNH2, ज्याने आपल्याला काय भेटत असतो? अल्काईन भेटत असतो. काही क्वेश्चनचे आन्सर द्या म्हणजे कॉन्फिडन्स आहे की नाही आपण बघूया. चला. CaC2 मध्ये मी टाकून दिलं H2. ऑब्वियस आहे 2 H2 लागत असतात. सांगा बरं आताची रिएक्शन काय होत असतं? इथून तुटतो का हा? याचं प्रॉपर स्ट्रक्चर असंच असतं का रे? है ना? ओके. कसा तुटतो सर हा? यस, Ca2+ मध्ये. बरोबर आहे ना? आणि हे दोन कशामध्ये? मग मला सांगा, 2 पाण्याचे आयन्स बनवले तर प्लस वाल्याकडे कोण जातील? OH मायनस, है ना? आणि या मायनस वाल्यांकडे कोण जातील? H+ आणि H+. ह्याचं काय भेटलं सांगा? CaOH ट्वाइस प्लस इथे काय भेटलं सर? CH ट्रिपल बॉन्ड CH. अरे सर्वांना कळलं की नाही? ओके. दुसरी मेथड आत्ताची होती रे, ज्याच्यामध्ये मी काय करतो? CH3 CH इथे लावतो ब्रोमीन, आणि इथे परत CH2 आणि इथे पण लावतो ब्रोमीन. जरा स्टेप वाईज सांगा मला काय होईल. सर्वात पहिले मी काय करतो? याच्यामध्ये टाकतो अल्कोहोलिक KOH आणि याला करतो हिटिंग. एकदा बेटा इलिमिनेशन होईल का? दोघांपैकी कुठलाही एक पकडा तुम्ही. सपोज हा तुमचा लिव्हिंग ग्रुप आहे, बरोबर? मग तुम्ही याला म्हणलं अल्फा, त्याच्या शेजाऱ्याला काय म्हणाल? हा OH इथला H काढून घेईल, इथे डबल बॉन्ड येईल आणि ब्रोमीन पळून जाईल. ओके. काय भेटेल सांगा बरं? CH3 CH डबल बॉन्ड CH. अच्छा, CH2
इथला एच काढून घेतला ना, सॉरी इथे फक्त बीआर उरला रे, नीट बघा. झेपला का? झाले का सर्वांचे 4 बॉन्ड? इथेच ही रिएक्शन थांबत. याच्यामध्ये सपोज मी पुढच्या स्टेप मध्ये टाकला NaNH2 सोडामाइन. आता काय होईल सांगा? जिथे लिव्हिंग ग्रुप आहे तो अल्फा, त्याचा शेजारी अरे झेपते की नाही, हा इथला एच काढेल, डबल बॉन्ड इथे जाईल आणि ब्रोमीन पळून जाईल. काय लिहू सांगा बरं? CH3C ट्रिपल बॉन्ड CH. बाहेर गेलेले जाऊ द्या, त्याच्यामुळे काय आपल्याला इंटरेस्ट नाही. झेपलं? ह्याला नाव द्यायची पद्धत काय होती? प्रो इनाईल होतं ना, प्रो इनाईल आणि ब्रोमाइड, बरोबर आहे. आणि तो तर आपला अल्काईन आहेच. झेपलं व्यवस्थित? ओके सर. तर ह्या 2 मेथड जास्त इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यातून नीट मध्ये प्रश्न येतात. आपण सेपरेट क्वेश्चन पण सॉल्व्ह करून टाकले. अजून पुढे जाऊयात. पुढची मेथड काय आहे? चलो पुढच्या मेथडची हेडिंग वाचून घ्या बघा. चलो ध्यान से पढ़ लो, खूपच इम्पॉर्टंट आहे. इथून पण कितीतरी वेळा प्रश्न आलेले आहेत. फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स. अरे टर्मिनलचा अर्थ काय? एंड वाले, बिलकुल. तर अल्काइन्स बघा, हा वाला अल्काइन टर्मिनल असू शकतो का? हा वाला अल्काइन टर्मिनल असू शकतो का? तर असे वाले अल्काइन्स वापरायचे, असे वाले वापरायचे नाही. म्हणजे याला एक रिस्ट्रिक्शन आहे की तुम्ही टर्मिनल अल्काइनच्या मदतीने. अरे सर पण आपण तर अल्काइनच बनवतोय ना, म्हणजे काट्याने काटा काढतोय, बरोबर आहे ना. मराठीत म्हण आहे ना, काट्याने काटा काढायचा, सेमच काम. आपण अल्काइनच्या मदतीनेच काय बनवतोय? अल्काइन. पण सुरुवातीला वेगळे अल्काइन वापरतोय आणि नंतर वेगळे अल्काइन बनवतोय, ही याची खासियत आहे. काय होतं तर जरा समजून घ्या. सर्वात पहिले तर तुम्ही काय करता, एक जनरल टर्मिनल अल्काइन घेता. टर्मिनल म्हणजे कॉर्नरलाच पाहिजे. अजून सोप्या भाषेत टर्मिनल घेतल्याने फायदा काय होतो? त्याच्याजवळ हायड्रोजन राहतो. अरे तुम्हाला थोडीफार डिस्कशन करून झालंय का की टर्मिनल अल्काइनचा जो हायड्रोजन असतो तो ऍसिडिक इन नेचर असतो, बरोबर आहे. कोणी म्हणेल सर ऍसिडिक म्हणजे काय? ऍसिडिक म्हणजे तो कशा फॉर्म मध्ये जाऊ शकतो? H प्लसच्या फॉर्म मध्ये. R C ट्रिपल बॉन्ड C, हा मायनस आणि H प्लस. अरे बरोबर आहे का? मला सांगा रे, याचा हायब्रिडायझेशन काय? काय sp2 आणि sp3 मध्ये sp सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि निगेटिव्ह चार्ज इज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. आपण स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये शिकलो होतो. तर हा इथे स्टेबल असतो. जर हा स्टेबल राहत असेल तरच हा H प्लस देत असतो. म्हणून लक्षात ठेवा की टर्मिनल अल्काइन्स आर ऍसिडिक इन नेचर. ऍसिडिक आहेत म्हणजे ते इझिली H प्लस देऊ शकतात. ह्याच गोष्टीचा आपण फायदा उचलतो, बरोबर आहे. ह्याचा फायदा उचलतो आणि रिएक्शन मध्ये करतो काय आपण? तर ह्याला आपण 2 स्टेप मध्ये परफॉर्म करतो. पहिले तर आपण असेवाले टर्मिनल अल्काइन घेतो ज्याच्याकडे ऍसिडिक हायड्रोजन आहे. हा कॉन्सेप्ट होता, ही मेथड नाहीये. हा तर फक्त कॉन्सेप्ट आहे, आपण नोट्स मध्ये व्यवस्थित लिहून टाकलं. आपण एक अल्काइन घेतला, स्टेप 1 सरळ असं पण लिहून टाकतो. स्टेप 1, या अल्काइन मध्ये रिएक्टिव्ह मेटल लाईक लिथियम टाकला जातो. आपल्याला माहित आहे रे, सोडियम, लिथियम, पोटॅशियम हे खूपच रिएक्टिव्ह असतात. ह्यांना तुम्ही पाण्यात टाका लगेच आग पकडतात, बरोबर ना. पोटॅशियम सोडियमला आपण पाण्यात टाकू शकतो का? ओपन एअर मध्ये पण ठेवू शकत नाही, कारण की हवेतल्या मॉइश्चर सोबत ते रिॲक्ट होतात. त्याला केरोसिन मध्ये स्टोअर करतात, बरोबर आहे का. हे खूप जास्त रिएक्टिव्ह आहे. जसं याला तुम्ही सोल्युशन मध्ये टाकता, लिथियम मेटल आहे आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, कसा तुटेल सांगा बरं? इलेक्ट्रो निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉनला ओढणे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे लिथियम प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन. कोण मला सांगायचा प्रयत्न करेल याला आयुष्यात काय भेटलं असं करून? स्टॅबिलिटी. कुठली वाली? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मला सांगा, लिथियमचा नंबर 3 असतो का? 3 मधला 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, 2 म्हणजे तो हिलियम सारखा बनला ना. याच्यासाठी तो असं करत असतो, 1 इलेक्ट्रॉन लूज केला. काय हा ऍसिडिक आहे? जसा याने इलेक्ट्रॉन लूज केला, हा H प्लस ला लूज करून टाकेल. तुम्हाला भेटतं काय जरा सांगा बरं? R C ट्रिपल बॉन्ड C, इथे मायनस आणि H कसा तुटेल? प्लस मध्ये. जरा तुम्ही पहिली जोडी लावा, हा मायनस आणि हा प्लस, बरोबर का रे. याच्यावर मायनस चार्ज आहे आणि हा प्लस आहे, आयनिक बॉन्ड बनवतील, जवळजवळ येऊन जातील. काय भेटलं सांगा बरं? R
सी ट्रिपल बॉन्ड सी, आणि सीच्या शेजारी कोणाला आयोनिक बॉन्ड आहे. तुम्ही चार्ज लिहिला तरी फरक पडत, अरे सॉरी नाही, लिथियम वापरला ना, लिथियमच लिहिलं. झेपलंय का व्यवस्थित? ओके. आता उरलं काय? H प्लस आणि इलेक्ट्रॉन. एका H प्लस ने एक इलेक्ट्रॉन घेतला तर तो रॅडिकल बनेल का? एका ऍटमकडे एकच इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असला तर आपण त्याला फ्री रॅडिकल म्हणतो. सपोज याचे 2 मॉलिक्यूल होते, बरोबर. हे पण किती बनले असते? हे पण किती बनले असते? ह्याचे पण 2 घ्या, हे पण किती बनले असते? इलेक्ट्रॉन पण किती रिलीज झाले असते? मग इथे 2 लिहून टाकतो, यांचं मिटलं. पण हे 2 H प्लस ने 2 इलेक्ट्रॉन घेतले तर 2 हायड्रोजनचे रॅडिकल होतील का रे? बरोबर आहे ना. रॅडिकलला असं पण लिहितात, त्याला नॅसेंट हायड्रोजन बोलतात. ऐकले का आयुष्यामध्ये? ओके. आणि रॅडिकलची खासियत असते ते पटापट कंबाईन होतात. मग 2 हायड्रोजन कंबाईन झाले तर कुठला गॅस बनवतील? H2 गॅस बनवतील. H2 गॅस आहे, तो रिलीज होऊन जाईल. उरेल काय तुमच्याकडे? ही झाली स्टेप 1. पटापट सांगा, स्टेप 1 मध्ये काय झालं? तुमच्याकडे असते अल्काईन. अल्काईन मध्ये तुम्ही रिएक्टिव्ह मेटल लाईक काय टाकता? सोडियम. लक्षात काय ठेवायचं की हायड्रोजन प्लस मध्ये आणि कार्बन, लिथियम कार्बनच्या शेजारी येतो आणि H पासून H2 गॅस रिलीज होतो. हे मी समजण्यासाठी लिहिले, आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचं नसतं. थोड्यात क्वेश्चन. स्टेप 1 सर्वांना झेपली? ओके. स्टेप 2 कडे जाऊयात सर. स्टेप 2 मध्ये काय होतं बघून घ्या. स्टेप 2 मध्ये तुम्ही काय करता? आत्ताच बनवलेला हा वाला जो कंपाऊंड आहे, हा वाला कंपाऊंड हा आयोनिक आहे, म्हणजे पाहिजे तेव्हा लिथियम कशामध्ये तुटू शकतो? प्लस मध्ये, आणि कार्बन मायनस मध्ये. म्हणून याला लिटरली कधी कधी असं पण लिहिलं जातं, इथे प्लस ठेवतात आणि इथे काय ठेवतात? मायनस. तो आयोनिक आहे. याला तुम्ही एका अल्काईल हॅलाइड मध्ये टाकत असता. कशामध्ये? अल्काईल हॅलाइड. म्हणजे कार्बन चेन सोबत कुठला फंक्शनल ग्रुप आहे? हॅलोजन. बरोबर आहे. अरे आपलं ऑलरेडी डिस्कशन झालंय, काय हॅलोजनची बॅग भरलेलीच असते, कारण पाहिजे फक्त. बरोबर आहे ना. लिव्हिंग ग्रुप जाने वाले लोग, कोई रोक सकता है क्या? फक्त रिझन पाहिजे. विदाउट रिझन जात लोकांवरती टेक्स ठेवून जातात ते लोक, है ना, की आय एम नॉट रिस्पॉन्सिबल, तू नाही केलं हे, मी काहीच नाही केलं. बॅग स्वतःच भरून ठेवलेली आहे, हे दाखवतात का? फक्त कलेश झाला नाही आयुष्यात. कलेश काय झाला? हा मायनस आणि हा. असं झालं की हा वाला निगेटिव्ह चार्ज इथे अटॅक करतो. बरं, दुसरी एक गोष्ट मला सांगा, काय हॅलोजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो, त्याच्यावर डेल्टा, तर या बिचारा कार्बनवर डेल्टा, हा इथे अटॅक करेल का? हा पळून जाईल. Li आणि Cl काय बनवतील? सॉल्ट बनून जाईल ना. ओके. प्लस इथे काय झालं बघा रे? आर सी ट्रिपल बॉन्ड सी, आणि हा सी कशाला अटॅच झालाय? अबे अल्काईन तर बनला, काय पहिल्यापेक्षा वेगळा आहे? अशी रिएक्शन होत असते. तर पाहिजे ते अल्काईन्स तुम्ही असे बनवू शकता. लक्षात आलंय? ओके. 2-4 क्वेश्चन घेऊ आणि खरंच झेपलाय की नाही बघूया. चला, क्वेश्चन झेपला तर सर्व जमला. CH3 CH डबल बॉन्ड CH, डबल नाही ट्रिपल, सॉरी भावना में बेगी. ओके. सांगा, बॅलन्स करत बसायचं नाही, डायरेक्ट सांगा काय होत असतं. हा मायनस आणि हा प्लस का? H2 निघून जातो, सरळ असं लिहून टाकू. ओके. उरलं काय? CH3 CH, अरे H कसा लिहिला? अरे सॉरी. ओके. सी पुढे काय रे? मी कुठला गायब केला? अच्छा, अंडू टिक झालं का? अरे यार. ओके, चल. काय उरलं? ट्रिपल बॉन्ड सी, आणि याच्या शेजारी कोणाला होता? लिथियम. त्या रिएक्शन मध्ये पुढे मी टाकला सपोज CH3 Cl. सांगा बरं काय होईल? सी आईंगन Cl, बरोबर आहे का? Li आणि Cl गेलं, मायनस Li Cl. उरलं काय रे तुमच्याकडे? CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3. सर्वांना झेपलंय ऑनेस्टली? ओके, चलो. हे एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही देण्याचं नाही, त्याच्यावरती प्रश्न पण येणार नाही. चला बरं बघूयात किती लोकांना आलं. CH3 C CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. टर्मिनल अल्काईन आहे. इव्हन दो याला ब्रांच आहे, आपल्याला याच्यावर काय घेणं देणं? आपण तर इथे बघतोय. चला, याच्यात रिएक्टिव्ह मेटल टाकून द्या. कुठला? लिथियम. काय होईल सांगा? H2 रिलीज होऊन जाईल. ओके. उरेल काय सांगा?
CH3 CH, ह्याला ब्रांच CH3, पुढे बोला इथे C ट्रिपल बॉन्ड C, याच्या शेजारी कोण आहे लिथियम, कारण त्यांनी H प्लस सोडून दिला ना. ओके, मग याच्यामध्ये आता मी अजून वेगळा सपोज एखादा अल्काइल हॅलाइड घेतो, CH3 CH, इथे Cl, इथे CH3, जरा नीट समजून घ्या होईल काय. लिथियम प्लस मध्ये आणि कार्बन काय, ह्या बिचाऱ्या कार्बनवर डेल्टा पॉझिटिव्ह आहे, कारण की जानेवाले लोक याला दुःख देत आहेत, बरोबर आहे ना, डेल्टा पॉझिटिव्ह आणत आहेत ना, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, काय हा निगेटिव्ह इथेच अटॅक करायला पाहिजे, जाने लोगों को कोई नहीं रोक सकता. आता उरलं काय सांगा बरं नीट, CH3 CH, ह्याला ब्रांच CH3, इथे C ट्रिपल बॉन्ड C, त्याच्या पुढे हा वाला CH, अबे झेपलं का, त्याला अजून कोण कोण आहे, एक CH3 आणि, लक्षात आलं का, हा तसं जर नाव घेतलं तर बघा आता हा काय होतं, हा आयसोप्रोपाईल, तो पण आयसोप्रोपाईल, डा आयसोप्रोपाईल असेटिलीन. आययुपीएससी नाव सांगा एकदा, 1 2 3 4 5 आणि 6, अरे बोला रे, 2,5 डायमिथाइल हेक्स 3YNE, झेपलं का. ओके, प्रश्न एवढ्यावर पण थांबत, या प्रश्नांमध्ये काय करतात, हा फायनल प्रोडक्ट देतात, पहिला रिएक्टंट देतात, हा वाला विचारतात कोण असेल. कॉमन सेन्स आहे का तुम्हाला, आपण चेक करूयात है ना, घरी बिरी ठेवून तर नाही आले येता येता, ना बॅग मध्ये टाकायचा विसरलो सर, ना टेबलवर ठेवला होता कॉमन सेन्स, ओके, युजली होता असं. चला, अच्छा, महत्वाचं हे पण आहे की ते म्हणतात इथेच असतो हा चोपडा, गुडघ्यातला नका वापरू. ओके, चला सांगा, कन्वर्ट 1 ब्रोमोब्युटेन टू हेक्स 1YNE. याच्यात आपल्याला असं कळालं पाहिजे, ज्यांना हे वाले प्रश्न इझिली जमतील त्यांच्यासाठी ऑर्गॅनिक म्हणजे खेळ टाइमपास असणार. 1 ब्रोमोब्युटेन आहे माझ्याकडे, बरोबर आहे, 1 ब्रोमोब्युटेन म्हणजे असं लिहून टाकू का, CH3 CH2 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 Br, बरोबर का रे, 1 ब्रोमोब्युटेन, ह्याचं कन्व्हर्जन याच्यात करायचंय ना, बघा उजवीकडेच असेल, काय आहे सांगा बरं, हेक्स 1YNE. झालं 1 2 3 4, थोडं लेफ्टला घेऊ, जागा कमी पडेल. ओके चल, 1 2 3 4 5 6, बरोबर आहे का, त्यांनी जे सांगितलं मी लिहिलं. ओके, आता इकडे लेफ्टला पाहिजे ते करा, काहीही करा, ते बनलं पाहिजे. 7 झाले का, चलो, मोकळ्या हाताने लिहिले होते ना, जास्त घेतले. ओके चलो, अब बताओ इधर क्या होना चाहिए, हिंट आहे ही वाली रिएक्शन. तुम्हाला हे लक्षात आलं का, तुम्हाला हे आणि हे दिले, जरा नीट बघा, हे आणि ते दिले ना, मग याच्या आधी काय असतो, इथे काहीतरी RC ट्रिपल बॉन्ड C आणि Li असायचा, बरोबर आहे का, हा इथे अटॅक करायचा आणि हा पळून जायचा, बरोबर आहे का, म्हणजे 1 2 3 4 हे ओरिजिनल मधून आलेत, म्हणजे 1 2 3 4 हे ओरिजिनल मधून आलेत. अरे हे झेपलं का तुम्हाला, म्हणजे इथे काय असेल, झेपलं का बघा, काय ह्याच्यापासून तेच बनतोय, अरे झेपलं का, हे मार्केटमध्ये रेडीमेड भेटत, मग हे पण तुम्हाला तयार करावं, हे तयार कसं करतात तेही सांगा. किधर याचा हा वाला का, हा कसा आला तो नाही झेपला. ओके, एकदा परत बघा झालं काय 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 तुम्हाला हे कळालं होतं की हे आणि ह्या दोन दिलेत, एकंदरीत त्यांचं म्हणणं काहीतरी स्टार्टिंग घ्या आणि हे बनलं पाहिजे ह्याच्यापासून. तुम्हाला एकच रिएक्शन शिकवलेली असं करायचं असेल तर ती आहे टर्मिनल अल्काइन वाली. मग तुम्हाला कॉमन सेन्सने माहित होतं की इथे जनरली माझ्याकडे असा एखादा अल्काइन असतो,
त्या अल्काईन मध्ये हा प्लस मध्ये तुटतो आणि हा जाऊन अटॅक करत असतो आणि लिव्हिंग ग्रुप पळून जात असतो. खरं आहे का? म्हणजे 1 2 3 4 कार्बन हे याच्यातून येणार आहेत 1 ब्रोमो मधून. मग तुम्ही त्यांना सेपरेट काढलं 1 2 3 आणि 4 हे ओरिजिनल मधून येणार आहे. ट्रिपल बॉन्ड हा याच्यातूनच येणार आहे, बरोबर का? मग याच्यासोबत उरले किती कार्बन आता? 2च ना. म्हणजे इकडे पण 2च पाहिजे होते. म्हणून मी या आर ला काय कन्सिडर करून टाकलं? एच. झेपलंय का तुम्हाला? असं काहीतरी कन्सिडर करू. पण हे पण रेडीमेड भेटत. मग ते बनवायची पण मेथड आपल्याला स्टेप 1 माहितच आहे ना. टर्मिनल अल्काईन मध्ये लिथियम टाकायचं, लिथियम एच ला काढून घेऊन स्वतः तिथे येतो. झेपलंय का कसं बनवायचं ते? ओके चलो. तर ही पण एक मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. तो मेथड ऑफ प्रिपरेशन व्यवस्थित लक्षात आलेत का सर्व? ओके चलो. क्वेश्चन पण जमले, बढ़िया बात. एवढाच दिलेला है अपना सिलेबस में. दैट्स इट. ओके. तो यहाँ पे अपना लेक्चर 1 अल्काइंस का हो जाता है खत्म. तो कतई छोटा सा लेक्चर है क्या? दैट्स इट. चलो छापना शुरू करो फिर.